सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय आमदार साहेब, सन्माननीय नगराध्यक्ष आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे उपस्थित राहिलेले सर्व धारकरी बंधू, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनींनो, मला याची कल्पना आहे आपण जवळपास 2 तास 7-8 किलोमीटर चालून इथे आलेले आहात. कार्यक्रम सुरू होऊ पण बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे अजून फार मी तुम्हाला काही ताटकळत ठेवणार नाही. अगदी 20-25 मिनिटांमध्ये काही मुद्दे मी आपल्या समोर मांडतो. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण इतके लोक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. छत्रपती शिवाजी महाराज एक मध्ययुगीन कालखंडातला राजा होऊन जवळपास 396 वर्ष झाली, जवळपास 4 शतक होत आहेत. तर अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की 400 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या मध्ययुगीन कालखंडातल्या एका राजाविषयी इतका गौरव का आहे, इतका अभिमान का आहे, इतकं देवत्व का प्राप्त झालेलं आहे आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करून स्वखर्चाने आज आपण इथे का जमलेलो आहोत. आज काही शिवजयंती नाही, आज काही पुण्यतिथीचा कार्यक्रम नाही, संभाजी महाराजांचा बलिदान दिवसही नाही, तरी देखील आज आपण स्वयंप्रेरणेने इतक्या मोठ्या संख्येने इथं का आलेलो आहोत. बरं, ही काही पहिली मोहीम नाही. पानिपतला ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट संख्येने आपण गेलो होतो, त्यानंतर सुरतला गेलो होतो, त्यानंतर भाग्यनगरला गेलो होतो आणि आता इथं सप्तकोटेश्वरला गोव्यात आलेलो आहोत. ह्याच्या मागे आपली मूळ प्रेरणा काय आहे. गोव्यात लोक अनेक कारणासाठी येतात, आपल्याला माहिती आहे. पण जितके शिवभक्त या मोहिमेला आलेले आहेत, एकही शिवभक्त मोहीम सोडून अन्य कुठल्याही गोष्टीमध्ये गेलेला नाही. ही प्रेरणा काय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज 21व्या शतकामध्ये या हिंदुस्थानसाठी राष्ट्रपुरुष म्हणून का आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. जगाच्या पाठीवर आज 7 अब्जापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. या 7 अब्ज लोकांपैकी जवळपास 100 कोटी लोक आज आपण हिंदू म्हणून या पृथ्वी तलावर आपलं अस्तित्व आहे. जगातला सगळ्यात प्राचीन समाज जर कोणता असेल तर तो आपला हिंदू समाज आहे, आपली हिंदू संस्कृती आहे. हे प्राचीन राष्ट्र अगदी समृद्धीला पोहोचलेलं होतं. सोने की चिडिया म्हणून ओळखलं जात होतं. इथे एक समृद्ध अशी संस्कृती विकसित झाली होती. पण 7व्या शतकामध्ये या संस्कृतीला ग्रहण लागलं. 7व्या शतकाच्या आधी देखील आपण अनेक आक्रमणं पचवली आहेत. मग ते शकांचं असेल, हुनाचं असेल, कुशाणाचं असेल, त्या सगळ्या आक्रमणकारी टोळ्या होत्या, त्यांना आपण पराभूत केलं आणि त्यांना आपल्यामध्ये पचवून टाकलं. आज कोणीही सांगू शकत नाही शेख, हुन आणि कुशाणाचे वंशज कोण आहेत. पण मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून 712व्या वर्षापासून जी आक्रमणांची, इस्लामी आक्रमणांची मालिका सुरू झाली, त्याचं स्वरूप पूर्णपणे वेगळं होतं. सगळ्यात पहिल्यांदा मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण झालं. आपण सिंध प्रांत गमावला. त्याच्या आधीच अरब टोळ्यांनी आक्रमण केलं होतं, आपण बलुचिस्तान गमावला होता. मोहम्मद बिन कासिम नंतर मोहम्मद घोरीचं आक्रमण झालं. तराईच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला. पण आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, मोहम्मद घोरीचा पराभव करणारी एक राणी होती गुजरातमध्ये, ती गोव्याची होती. आता तिचं मला नाव आठवत नाहीये, पण समस्त गोवेकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे की गोव्यातली राणी मोहम्मद घोरीचा पराभव केलेला आहे तिने.
मोहम्मद घोरी नंतर गजनी आला, तैमूर लंग आला, चंगेज खान आला, बाबर आला, नादिर शहाचं आक्रमण झालं, त्यानंतर 1761 मध्ये अहमद शाह अब्दालीचं आक्रमण झालं. हे सर्व इस्लामी आक्रमणे होती. आजकाल एक फॅशन आलेली आहे, स्वतःला डावे म्हणवणारे, पुरोगामी म्हणवणारे तथाकथित इतिहासकार म्हणतात या आक्रमणांच्या मागे धार्मिक हेतू नव्हता, अशी एक थेरी ते चालवतात. पण हे जितके आक्रमण होते ती सर्व इस्लामी आक्रमणे होती. त्यांच्या दरबारी इतिहासकारांना लिहून ठेवलेलं आहे. आपण आपल्या मनचं सांगत नाहीये. हे जितके इस्लामी आक्रमणे झाली त्याच्या सगळ्यांच्या मागे एक समान सूत्र आहे, एक समान हेतू आहे. तो काय आहे की या हिंदुस्थानातली जी हिंदू संस्कृती आहे, इथली जी मंदिरं आहेत त्या मंदिरांचा नाश करणे, इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या तोडून फोडून छिन्न विछिन्न करणे, इथला जो हिंदू समाज आहे त्याला जबरदस्ती धर्मांतरित करणे, इथल्या ज्या महिला आहेत त्यांना जननखान्यामध्ये टाकणे, इथले पुरुष महिला लहान मुलं यांना मध्य आशियामध्ये नेऊन गुलाम म्हणून त्यांची विक्री करणे, हे सर्व अन्याय अत्याचार जवळपास 700-800 वर्ष हा हिंदू समाज सहन करत होता. पण त्यांना यश आलं का? इस्लामी आक्रमणकर्त्यांना या भारतामध्ये बिलकुल यश आलेलं नाहीये. जो इस्लामी कट्टरतावादी विचार जो अरबस्तानामध्ये उगम पावला तो अवघ्या काही दशकामध्ये संपूर्ण अरबस्तान, संपूर्ण मध्य आशिया, पूर्व युरोप, उत्तर आफ्रिका हा सर्व प्रदेश इस्लाममय करून टाकला अवघ्या काही दशकामध्ये. पण या इस्लामी आक्रमणांच्या ज्या लाटा हिंदुस्थानवर आल्या त्यांना या भारतामध्ये कडवा संघर्षाचा सामना करावा लागला. मग ते पृथ्वीराज चौहान असतील, त्याच्यापूर्वी पंजाबमध्ये गुर्जर प्रतिहारांचा राजा दुसरा नागभट्ट असेल, गुजरातमध्ये चालुक्याचा प्रतिनिधी पुलकेशी असेल, अफगाणिस्तानातले काबूल आणि झाबुल हे हिंदू राज्य असतील, त्यांनी जवळपास 3 शतक या इस्लामी आक्रमणांच्या टोळ्यांना थोपवून धरलेला आहे. बाबरचं आक्रमण झालं 1526 मध्ये. त्याच्यापूर्वी दख्खनमध्ये इस्लामी सत्तेचं आगमन झालं अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणापासून. देवगिरीच्या राजाचा पराभव झाला आणि दक्षिणेमध्ये इस्लामी सत्ता कायम झाली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा 16व्या शतकामध्ये या भारत भूमीमध्ये एकही हिंदू राज्य अस्तित्वात नव्हतं. एकही सार्वभौम आणि स्वतंत्र हिंदू राज्य अस्तित्वात नव्हतं. अन्याय अत्याचाराला परिसीमा उरली नव्हती. तेव्हा एक आशेचा किरण जर कुठला दिसला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसलेला आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांचा कालखंड आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा केली. शिवाजी महाराजांची जी पहिली मुद्रा आहे, जे पहिलं पत्र आहे, त्यातूनच शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा सार आपल्याला लक्षात येईल. त्याचा सुतोवाच तिथं झालेला आहे. शहाजी राजे असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्या सर्वांच्या मुद्रा ह्या फारसी भाषेमध्ये आहेत. पण शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी आपली राजमुद्रा संस्कृत मध्ये करून घेतलेली आहे. त्यामुळे हा काळ आता बदलणार आहे. एका युगाचं परिवर्तन होणार आहे. तो संदेश त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी दिलेला आहे. एवढंच नाही, त्यानंतर राजाच्या पाटलाचं काय हाल केले आपल्याला माहिती आहे. हे सुशासन असेल, रयतेचं राज्य असेल, शेतकऱ्यांचं कल्याण असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. शिवाजी महाराजांनी अफजल्याचा कोथळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, आग्र्यावरून सुटका करून घेतली, पन्हाळ्यावरून
सुटले, हे सगळे रोमांचकारी प्रसंग आपल्याला माहिती आहेत. आपण नेहमी ते प्रसंग ऐकत आलेलो आहोत. पण शिवचरित्र केवळ या रोमांचकारी प्रसंगापुरतं मर्यादित नाही. ते शिवचरित्राचं केवळ बाह्य अंग आहे. आपण त्या बाह्य अंगामध्ये जर अडकून पडलो तर शिवचरित्राचं खरं अंतरंग आपल्याला समजणार नाही. शिवचरित्राचं अंतरंग आपण जाणून घेतलं पाहिजे. ते काय आहे? शिवाजी महाराज काही सुपरमॅन नव्हते, काही स्पायडरमॅन नव्हते. त्यांच्या ज्या जीवनातल्या घटना आहेत त्या रोमांचकारी आहेत, त्या प्रेरणादायी आहेतच. पण त्यांचा मूळ हेतू काय होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. या भारत देशामध्ये जी इस्लामी सत्ता कायम झाली होती, जे अन्याय अत्याचार करत होती, ही हिंदू संस्कृती समूळ नष्ट करणे आणि या भारताचा दारुल इस्लाम करणे, हे एक ध्येय घेऊन जे इस्लामी सत्ता चालत होती, त्या सत्तेला पहिला दणका या भारत भूमीमध्ये कोणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. हा जो असहिष्णू विचार होता, हा जो संस्कृती नष्ट करण्याचा विचार होता, आपली प्राचीन ओळख मिटवण्याचा विचार होता, त्याला पहिल्यांदा चाप लावण्याचं काम कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्रात आपल्याला काय दिसतं? जी 80% भाषा आपली फारसी शब्दांना व्यापली होती, ते भाषा शुद्धीकरणाचं काम महाराजांनी हातात घेतलं. या देशामध्ये राज्याभिषेक कसा करावा हे हिंदू समाज विसरून गेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की हिंदू समाज हा नष्ट झालेला नाही, तो मृतवत झालेला नाही. तो पुन्हा स्वाभिमानाने उठू शकतो, पुन्हा राजा होऊ शकतो, राजांचा राजा छत्रपती होऊ शकतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. इतकंच नाही, आजकाल दुसरी फॅशन आली. शिवाजी महाराज म्हणजे सेक्युलर, सर्व धर्म समभावी होते. हे कुठून काढलं? मध्ययुगीन काळामध्ये हे सेक्युलर नावाची गोष्ट होती का? सर्व धर्म समभाव नावाचं थोटाण तेव्हा नव्हतंच. त्या काळामध्ये प्रामुख्याने धार्मिक आक्रमण होती देशावर झालेली. औरंगजेब सहिष्णू होता, अकबर दी ग्रेट हे कुठून आलं? ज्या अकबराच्या जननखान्यामध्ये 1500 हिंदू स्त्रिया होत्या, तो अकबर ग्रेट कसा काय असू शकतो? राणी दुर्गावतीची बहीण आणि तिची सून यांना जननखान्यात टाकणारा अकबर कसं काय ग्रेट असू शकतो? पण आपल्याला सांगितलं जातं अकबर ग्रेट होता. एक सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकार आहे नसरुद्दीन शाह, तो काय म्हणला? मुघल हे भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. आता मुघल जर भारताचे राष्ट्र निर्माते होत असतील तर मग पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, लचित बरफुकन, गुरु गोविंद सिंग हे कोण होते? मुघलांच्या विरोधात लढणारे हे महापुरुष कोण होते? मग जर मुघल राष्ट्र निर्माते असतील तर. त्यामुळे तो जो इस्लामिक कट्टरतेचा विचार आहे तो आजही या भारत भूमीमध्ये जिवंत आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं? आज आपण गोव्यात आहोत. गोव्याच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर इथं 4 प्रकारची क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा या बारदेशामध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉयने एक ऑर्डर काढली की इथं कॅथलिक ख्रिश्चन सोडून कोणी राहू शकत नाही. 7000 हिंदू पैकी केवळ 3000 शिल्लक उरले होते, बाकी सगळ्यांना ख्रिश्चन करून टाकलं होतं. इथल्या लोकांनी महाराजांकडे तक्रार पोहोचवली. महाराजांनी मोहीम काढली, सरसकट कत्तल उडवून दिली. जे 4 पादरी सापडले त्यांचे मुंडके कापले आणि ते व्हाईसरॉयकडे पाठवून देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आता शिवाजी महाराज सर्वधर्म समभावी म्हणतात. शिवाजी महाराजांनी कधीही निर्दोष लोकांना मारलेलं नाहीये. पण तुम्ही जर माझ्या हिंदू समाजाचं धर्मांतरण करणार असताल तर तुमच्या शिरच्छेद केला जाईल हा संदेश शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेला आहे. ती धर्मांतरण रोखण्याची क्रांती या गोव्याच्या भूमीत महाराजांनी केलेली आहे. आज घर वापसीसाठी ती प्रेरणा आहे आपल्यासाठी. दुसरी क्रांती काय केली? आज आपण ज्या पवित्र भूमीमध्ये बसलेलो आहोत ते सप्तकोटेश्वराचं मंदिर. बहमनी काळामध्ये इस्लामी सत्ताधीशांनी ह्या मंदिराचा नायनाट केला होता.
त्यानंतर जेव्हा विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं तेव्हा एकदा या मंदिराचं पुनर्निर्माण झालं. नंतर या पोर्तुगीजांनी या मंदिराचा नाश केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या मंदिराचं पुनर्निर्माण केलेलं आहे. पुनर्निर्माण केलेला आहे, जीर्णोद्धार केलेला नाही. जीर्णोद्धार कधी म्हणतात? मंदिर थोडंफार पाडलेलं आहे, अस्ताव्यस्त अवस्थेत आहे, त्याची डागडुजी करणं, त्याचं काय म्हणतात त्याला, रिनोव्हेट करणं म्हणजे पुनर्निर्माण, हे जीर्णोद्धार आहे. पण इथं मंदिरच शिल्लक ठेवलं नव्हतं. शिवाजी महाराजांनी ह्या मंदिराचं पुनर्निर्माण केलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही एक अद्भुत क्रांती होती. जवळपास 400-500 वर्षानंतर या हिंदुस्थानामध्ये मंदिर पुनर्निर्माणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच भूमीमध्ये केलेली आहे. अयोध्याच्या मुवमेंटसाठी ही घटना प्रेरणादायी आहे. आज काशी मुक्तीसाठी ही घटना प्रेरणादायी आहे. मथुरेमध्ये पुन्हा मंदिराचं पुनर्निर्माण करण्यासाठी ही घटना आपल्याला प्रेरणादायी आहे. ही दुसरी क्रांती महाराजांनी या गोव्यात केलेली आहे. तिसरं आरमार, नौदल. या भारत देशामध्ये शिवाजी महाराजांच्या पूर्वी नौदल नव्हतंच. इस्लामी बादशाह देखील या देशामध्ये नौदल निर्माण करू शकले नव्हते. पण शिवाजी महाराजांनी काही पोर्तुगीज कारागिरांनाच नोकरीला ठेवून नौदल, आरमार उभारणी केलेली आहे. नंतर ह्या व्हाईसरायांनी त्या कारागिरांना परत बोलवून घेतलं. अरे आज तुम्ही तिकडे काम करताय, नोकरी करताय, पण हे मराठ्यांचा आरमार पुन्हा आपली पोर्तुगीजांची सत्ता मिटवून टाकेल असं त्यांना कळवल्यानंतर ते कारागीर तिथून पळून गेले. पण आपले कारागीर, हिंदू कारागिरांनी त्यांच्याकडून ते सगळं कौशल्य शिकून घेतलं होतं. पोर्तुगीजांपेक्षा उत्कृष्ट आरमार त्यांनी नंतर तयार केलेला आहे. त्यामुळे ह्या देशामध्ये नौदल निर्माण करण्याची क्रांती ही देखील गोव्यामधूनच छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झालेली आहे. चौथं महत्वाचं काय आहे? छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या फोंडा किल्ल्याच्या अधिकाऱ्याला एक पत्र लिहिलेलं आहे. ते आजही शिलालेख उपलब्ध आहे. संभाजी महाराज म्हणतात, हे आता हिंदू राज्य झाले आहे, त्यामुळे इथे जाचक कर घेतला जाऊ नये. हे फोंड्याच्या किल्ल्याच्या अधिकाऱ्याला लिहिलेलं पत्र संभाजी महाराजांचं आहे. हे हिंदू राज्य झाले, हे वाक्य फार महत्वाचं आहे. आणि म्हणतात शिवाजी महाराज हे सेक्युलर होते, सर्व धर्म समभावी. अहो, आपल्यावर आक्रमण करणारा शत्रूच धर्मांध असल्यावर आपले महाराज सेक्युलर राहतील का? जो आपली हिंदू संस्कृती नष्ट करायला आलेले आहेत, आपले मंदिर नाश करायला आलेले आहेत, मूर्त्या फोडायला आलेले आहेत, त्यांच्या प्रति सेक्युलरिझमचं धोरण काम करू शकतं का? बिलकुल करू शकत नाही. शत्रूला शत्रू म्हणूनच वागणूक दिली पाहिजे, हा धडा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे. आज शिवाजी महाराजांचा वारसा काय जिवंत आहे आपल्या समोर. शिवाजी महाराजांनी मोठे पराक्रम केले, सांस्कृतिक पुनर्निर्माण केलं, पण आज शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याकडे काय आहे? अनेक लोक सांगतात शिवाजी महाराजांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं, रयतेचं कल्याण केलं, सुशासन दिलं. हे सगळं बरोबर आहे, पण आजचं तंत्रज्ञान, आजचं मॅनेजमेंट, आजचं शास्त्र हे त्या काळापेक्षा फार पुढे गेलेलं आहे. तर आज शिवाजी महाराजांची आपल्यासाठी देण काय आहे हा विचार आपण केला पाहिजे. आणि ते विचार केला तर आपल्याला लक्षात येईल, आज जो हिंदुस्थान आपल्या वाट्याला आलेला आहे, जो खंडित भारत आपल्याला मिळालेला आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याचं बीजारोपण केलं होतं, त्यानंतर ज्या साम्राज्यामध्ये रूपांतरित झालं, त्या साम्राज्याच्या सीमा जिथपर्यंत पोहोचल्या होत्या, तोच भूभाग आज हिंदुस्थान म्हणून शाबित आहे. ज्या भागामध्ये मराठ्यांचं सैन्य पोहोचलं नाही, तो भाग आज पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणून या इथं अस्तित्वात आहे. त्यामुळं आजचा हिंदुस्थान हा जर कोणामुळे शिल्लक राहिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शिल्लक राहिला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी सांस्कृतिक पुनरुत्थानाची प्रेरणा दिली. औरंगजेबानं सोमनाथाचं मंदिर 2दा पाडलं होतं, काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं, मथुरेचं केशवरायाचं मंदिर पाडलं, पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर पाडलं. अयोध्येचा लढा आपण 500 वर्ष दिला. 500 वर्ष जर स्वराज्य उभं राहिलं नसतं, त्यानंतर साम्राज्य झालं नसतं,
तर पंढरपूरचा लढा देखील आपल्याला किमान 500 वर्ष द्यावा लागला असता, पण मराठ्यांनी त्या मंदिराचं पुनर्निर्माण केलेलं आहे. आणि हीच प्रेरणा घेऊन नंतर अहिल्यादेवी होळकरांनी ह्या देशाचं सांस्कृतिक पुनरुत्थान केलं. सांस्कृतिक साम्राज्य अहिल्यादेवींनी निर्माण केलं. आज काशी विश्वनाथ आपण जर बघितलं तर ते अहिल्यादेवीनं बांधलेलं मंदिर आहे. तिथं ज्ञानव्यापी मस्जिद अजूनही आहे. पण मल्हारराव होळकरांनी जेव्हा ते क्षेत्र आपल्या ताब्यात घेतलं होतं तेव्हाच मल्हाररावांची इच्छा होती की ते मस्जिद पाडून तिथं पुन्हा मंदिर उभं करावं. पण तिथल्या स्थानिक हिंदूंनी विनवणी केली मल्हाररावांना की असं करू नका. आज तुम्ही इकडे आलेला आहात, तुम्ही उद्या जर गेलात तर पुन्हा हे मुघल येऊन आमची कत्तल उडवतील. म्हणून मल्हाररावांना तो संकल्प तिथे सोडून द्यावा लागला. पण पुढच्या काळात अहिल्यादेवींनी त्या मस्जिदीच्या बाजूलाच तिथं मंदिर निर्माण केलं. नंतर महाराजा रणजित सिंगांनी त्याच्यावर सोन्याचा कळस चढवला आणि अहिल्यादेवींनी ते मंदिर निर्माण केलं. रणजित सिंगांनी कळस चढवलं म्हणून आज आपण तिथं काशी विश्वनाथ कॉरिडॉर निर्माण करू शकलेलो आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये. सांस्कृतिक पुनर्निर्माणाला हे महत्व आहे. ज्या भूभागाचं सांस्कृतिक परिवर्तन आपण करू शकलो नाही तो पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. आज आपल्या देशाची काय अवस्था आहे, आपली डेमोग्राफी कशी चेंज होते, आजचे चॅलेंजेस काय आहेत आपल्या समोर. जिथे आपली संस्कृती संपली, जिथे हिंदू समाज संपला तो भाग आपल्यापासून गेला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा जो अखंड भारत होता त्याच्यामध्ये 24% मुस्लिम जनसंख्या होती, 76% हिंदू समाज होता. भारताची फाळणी झाली, पाकिस्तान निर्माण झाला, पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि हा मधला खंडित भारत. 1947 ला या खंडित भारतामध्ये लोकसंख्या कशी होती, केवळ 7 ते 8% मुस्लिम जनसंख्या होती, जवळपास 84% हिंदू जनसंख्या होती. आज काय चित्र आहे आपल्या समोर. आज या भारतामध्ये 75 वर्षामध्ये 7-8% वरून 20% मुस्लिम जनसंख्या गेलेली आहे. सरकारी आकडा 15% सांगतो 2011चं सेन्सस, पण आज किमान 20% जनसंख्या ही मुस्लिम पॉप्युलेशन आपल्या भारतात आहे. जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा 24% होती. 20%ची 25%, 30% व्हायला किती वर्ष लागणार आहेत. ह्याच गतीनं जर ती लोकसंख्या वाढत गेली तर आणि पुढे या देशाचं काय होणार आहे. ही जी डेमोग्राफी चेंज होते ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. धर्मांतरणाचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात चालत आहेत. आता महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा सरकारने केलेला आहे. आपण हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून जो इतिहासाचा आपण पुनर्जागरण करतोय प्रेरणा घेण्यासाठी, याच पद्धतीने आपण तो जो धर्मांतरण विरोधी कायदा आहे तो नीट समजून घेतला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन हा जो कायदा आहे तो समजून घेऊन तो आपल्या फायद्यासाठी कसं वापरता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर वेगवेगळे सेमिनार असतील, कॉन्फरन्स परिषदा असतील आपण आयोजित करायला पाहिजे. तर कायदा समजून घेतला पाहिजे आणि कायद्याच्या भाषेनं ह्या मिशनऱ्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे. लव जिहाद विरोधी कायदा त्याच्यासाठी आपण आता ह्या बिलामध्ये ते आहे म्हणतात ते बघावं लागेल. गोहत्या बंदीचा कायदा महाराष्ट्रात झालेला आहे. आपण अनेकदा गाड्या पकडतो, पोलीस स्टेशनला तक्रारी जातात, ते सगळे नंतर केस उभे राहते, पण आपण त्या कायद्याचा नीट अभ्यास करून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यासोबतच आपण म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे, 80% हिंदू समाज, पण 80% नाही, आता 80%च्या खाली आलेला आहे. आता 2021चं सेन्सस येईल तेव्हा आपले डोळे उघडतील. ऑलरेडी 79% वर होतं मागच्या सेन्सस मध्ये, आता ते 76-75 कडे पण आलेलं असू शकतं. त्यामुळं हे जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे. आज हिंदू समाजासमोर चॅलेंजेस काय आहेत. एका बाजूला आपली कुटुंब व्यवस्था तुटत आहे, तिचा नाश होत आहे. दुसऱ्या बाजूला विधर्मी लोकांची जनसंख्या वाढती आहे. ह्याच्यावर प्रभावी उपाय काय असेल तर जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे. ह्या देशामध्ये आपण सर्व धर्म समभाव म्हणतो, संविधानानं सगळ्या धर्मांना समान वागणूक दिलंय म्हणतो, पण प्रत्यक्षात समान वागणूक आहे का. हिंदू समाजासोबत सगळ्यात मोठा धोका ह्या स्वतंत्र भारतात काय झाला असेल तर तो सर्वधर्म समभावाचा धोका आहे. सर्वधर्म समभाव नाहीये. आपल्या संविधानामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. जसं अनुच्छेद 370 काढून टाकण्यासाठी एक मोठी चळवळ चालवली गेली,
तशीच एक दुसरी चळवळ चालवण्याची गरज आहे. संविधानातला अनुच्छेद 30 जे अल्पसंख्याक नावाखाली मुस्लिमांना, ख्रिश्चनांना विशेष अधिकार देतं. ते त्यांच्या पसंतीनं शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात, धार्मिक संस्था स्थापन करू शकतात, सरकारचं फंड मिळवू शकतात, पण सरकार त्यांना जाग विचारू शकत नाही. तर असा भेदभाव करणारी व्यवस्था ज्यामुळे निर्माण होते ते अनुच्छेद 30 हटवण्यासाठी मोठी चळवळ चालवण्याची गरज आहे. इतकंच नाही, वक्फ कायदा आहे, त्या कायद्याच्या बोर्डवर मुसलमानच राहणार. त्यांना वाटेल त्या जमिनीचं ते क्लेम करणार की हे वक्फची जमीन आहे. त्या संबंधात तुम्ही तक्रार कुणाकडे घेऊन जायची तर ते मुसलमानांचंच एक ट्रिब्युनल असणार, तिथे मुसलमानच जज म्हणून बसलेला असणार. त्यामुळे चोरही तेच आणि न्यायाधीशही तेच. ते तुम्हाला न्याय देऊ शकतं का? आज देशामध्ये संरक्षण खातं आणि रेल्वे खातं सोडलं तर सगळ्यात जास्त जमीन कोणाकडे आहे? ह्या वक्फ बोर्डाकडे आहे. ही सगळी हिंदूंची लाटलेली जमीन आहे. त्यामुळे ते वक्फ कायदा, त्याच्यात केवळ मायनर सुधारणा केलेली आहे सरकारने. खरं तर ते वक्फ बोर्डच निष्कासित करून सगळी ती जमीन राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करायला पाहिजे. इतकंच नाही, प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट म्हणून आहे. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 ला केलेला. कशामुळे केलेला आहे तो? हिंदू समाज जे मंदिरावर क्लेम करायला लागला, ज्या इस्लामी सत्तांनी आमची मंदिरं उद्ध्वस्त केली होती ती आम्हाला परत पाहिजेत म्हणून अयोध्याची मुव्हमेंट चालू झाली. त्यानंतर काँग्रेसच्या सरकारनं 1991 ला प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट केला आणि असं घोषित केलं की अयोध्या अपवाद करता बाकी कुठेही आता हिंदू समाज क्लेम करू शकणार नाही. त्याच्यामुळेच काशी विश्वनाथाचा प्रश्न सुटत नाही, मथुरेचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळं आपण सरकारकडे आग्रह धरला पाहिजे की तो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट पहिले रद्द करून टाका आणि किमान काशी मथुरा आम्हाला मिळाली पाहिजे. इतकंच नाही, देशात अल्पसंख्याक आयोग कशाला पाहिजे? मानव अधिकार आयोग असताना अल्पसंख्याक आयोग कशाला पाहिजे? हज आयोग कशाला पाहिजे? त्यामुळे धर्माच्या आधारावर कोणालाही विशेष हक्क मिळता कामा नयेत. आणि आम्ही केवळ बहुसंख्य आहोत म्हणून आम्हाला दुय्यम स्थान चालणार नाही. ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. हे मुद्दे आपण समजून घेतले पाहिजेत. धर्मांतरणाचे आहेत, लव्ह जिहादचे आहेत, लँड जिहादचे आहेत, गोहत्या संबंधीचे आहेतच, पण व्यापक राजकीय जे मुद्दे आहेत त्याच्याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. तरच एक सशक्त आणि समर्थ हिंदू समाज म्हणून आपण उभा राहू शकतो आणि आपलं भवितव्य सुरक्षित राहू शकतं. सेक्युलरिझमच्या नावाखाली आपली ओळख हे अप्रत्यक्षरित्या मिटत चाललेली आहे. आपल्या संस्कृतीचा पुनरुद्धार करणं हे आपल्या हातात राहिलेलं नाहीये, ते अजाणतेपणे होत चाललेलं आहे. राज्यकर्त्यांचंही त्याच्याकडे लक्ष नाही, आपला समाज म्हणूनही लक्ष नाही. आपल्या राज्य व्यवस्थेचं जे स्टेअरिंग आहे ते इस्लामकडे असं वळलेलं आहे, थोडंसं इस्लामकडे कललेलं आहे. त्यामुळे ती जी गाडी जाणार आहे राष्ट्राची, त्याचा अंतिम थांबा कुठे जाणार आहे? तो दारुल इस्लामकडे जाणार आहे. ते जे स्टेअरिंग राज्य व्यवस्थेनं इकडे इस्लामकडे कलवलेलं आहे ते किमान न्यूट्रल केलं पाहिजे, मध्ये मत केलं पाहिजे. तर हे आपली डेमोग्राफी कॉन्स्टंट राहील, लोकसंख्येचं संतुलन कायम राहील आणि ह्या देशाचं जे चरित्र आहे, जे हिंदू चरित्र आहे ते शाबूत राहील आणि देशाची एकता आणि अखंडता सुनिश्चित होईल. या राजकीय मुद्द्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. राजकीय हिंदुत्व जर दुर्बळ झालं तर सांस्कृतिक हिंदुत्व संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सांस्कृतिक हिंदुत्व तर महत्वाचं आहे, त्यासोबत राजकीय हिंदुत्व देखील फार महत्वाचं आहे. जर वारकर यांची सहिष्णू संस्कृती जिवंत राहायची असेल तर समाजात हे धारकरी निर्माण होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही चाकं पाहिजेत, वारकरी आणि धारकरी. सहिष्णू संस्कृतीचं जतन करायचं असेल तर आपण सशक्त आणि समर्थ पाहिजे, प्रतिकार करायला समर्थ असलं पाहिजे, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. अनेक प्रकरणं होतात, प्रत्येक गोष्ट काही कायद्यानं होत नाही. आपण तिथल्या तिथे प्रत्युत्तर द्यायला सशक्त आणि समर्थ पाहिजे. आता थोडक्यात शिवचरित्राचा गाभा हा आहे की असहिष्णुतेला तुम्ही कसं टॅकल करणार आहात. असहिष्णुतेला तुम्ही ताकदीनं टॅकल केलं पाहिजे. असहिष्णुतेसमोर तुम्ही जर सेक्युलरिझम आणि सर्व धर्म समभावाचा गोंडा गुंडाळला
तर आपलं रक्षण आपण करू शकत नाही. त्यामुळं सगळ्याच आघाड्यावर आपण समर्थ असलं पाहिजे. आणि हा जो हिंदू समाज आहे, ही जी हिंदू संस्कृती आहे, हे जे हिंदू राष्ट्र आहे, हे जर प्रगतीपथावर जायचं असेल, सामर्थ्यशाली व्हायचं असेल, तर हा हिंदू समाज सशक्त झाला पाहिजे. त्याच्यापासून आपण शिवचरित्रापासून ही प्रेरणा घेतली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला जो धडा शिकवलेला आहे, शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याचा आपण पाया उखडून टाकू शकतो, हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ती शिवप्रेरणा आपल्या हृदयात कायम जिवंत ठेवली पाहिजे. आणि आपण प्रत्येक जण आपापल्या वतीनं हा हिंदू समाज, ही हिंदू संस्कृती आणि हिंदू राष्ट्र कसं बलशाली, सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होईल ह्याच्यासाठी कायम प्रयत्नरत राहूया, असा संकल्प करूया, असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.